So yes, today we are going to start with the new topic PYQ, that is ionic equilibrium. Okay. तर ह्या ionic equilibrium मध्ये identify the conjugate acid and conjugate base of HCO3 minus. आता हा जर HCO3 मायनस घेतला तर हा H2CO3 पासून मिळतं आणि हा HCO3 परत H प्लस आणि CO3 2 मायनसच्या ह्याच्यामध्ये पण असतो. सो मी तुम्हाला जर असं म्हटलं की H2CO3 आहे, हा देताना काय देणार आहे, H प्लस आणि HCO3 काय देणार आहे तर मायनस, आणि HCO3 मायनस आहे, हा देताना परत H प्लस आणि CO3 काय येणार आहे तर 2 मायनस. तर या दोघांमध्ये इथं बघितला तर हा H ऍसिड आहे, काय हा ऍसिड आहे, आणि हा जो आहे ह्या साईडला H प्लस आयन घेणार HCO3, म्हणजे हा त्याचा कॉन्जुगेट काय झाला तर बेस. पण ही सेम रिॲक्शन जर मी उलट लिहिलं तर, रिव्हर्स लिहिलं तर काय येणार आहे, HCO3 मायनस आणि हा H प्लस आयन काय करणार आहे घेणार, तर आपल्याला मिळणार आहे H2CO3. मग HCO3 मायनस इथं काय म्हणून बिहेव करतोय, बेस, आणि मग रिव्हर्स मध्ये हा H2CO3 H प्लस आयन काय करणार आहे देणार आहे, म्हणून तो काय असणार आहे तर कॉन्ज्युगेटेड काय असणार आहे तर ऍसिड. H2CO3 कॉन्ज्युगेटेड काय आहे तर ऍसिड आहे, आणि HCO3 मायनस आहे परत आयन, हाचा बेस, हा H प्लस आयन जर दिला, H प्लस आयन जर तर ऍसिड आहे, मग ह्या केस मध्ये देतो H प्लस आयन, HCO3 मायनस गिव्स H प्लस, CO3 मायनस मध्ये तो H प्लस आयन देतो. मग या केस मध्ये तो ऍसिड आहे, तर CO3 मायनस त्याचं काय असणार आहे तर कॉन्ज्युगेटेड काय असणार आहे बेस. हे बघा, कॉन्ज्युगेट ऍसिड ऍड करण्यासाठी तिथं तो काय म्हणून ऍड करायला पाहिजे, बेस, आणि कॉन्ज्युगेट बेस ऍड करण्यासाठी तो रिॲक्टंट साइडला काय म्हणून बिहेव करायला पाहिजे, ऍसिड. सो ह्या केस मध्ये HCO3 मायनस जेव्हा बेस म्हणून ऍड करतोय तेव्हा H2CO3 काय म्हणून बिहेव करणार आहे, कॉन्ज्युगेट ऍसिड, आणि HCO3 मायनस जेव्हा ऍसिड असणार आहे त्यावेळी कॉन्ज्युगेट बेस कोण असणार आहे तर CO3 2 मायनस. सो ऑप्शन कोणता आहे बघा, पहिला कॉन्ज्युगेट ऍसिड विचारलाय, मग कॉन्ज्युगेट बेस विचारलाय. मग कॉन्ज्युगेट ऍसिड कोण आहे तर H2CO3, आणि कॉन्ज्युगेट बेस कोण आहे तर CO3 2 मायनस कोण आहे, ठीक. हे बघा, कॉन्ज्युगेट म्हणजे उलट, जे तुमचं ऍसिड आहे त्याचं उलट कॉन्ज्युगेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल H प्लस आयन ऍसिड काय करतात, सॉरी ऍसिड्स काय करतात, H प्लस आयन देतात, हा, मग कॉन्ज्युगेट बेस त्याचा ऍसिड इथं बिहेव करतोय म्हणजे तो काय म्हणून बिहेव करणार आहे, कॉन्ज्युगेट बेस. आता ह्या केस मध्ये बघा, हा HCO3 मायनस आहे, ह्यानं H प्लस आयन दिला म्हणजे हा इथं काय म्हणून बिहेव करतोय, ऍसिड. हा CO3 2 मायनस तो H प्लस आयन काय करणार आहे घेणार आहे, म्हणून इथं हा काय म्हणून असणार आहे तर कॉन्ज्युगेटेड बेस. काय असणार आहे, कॉन्ज्युगेटेड बेस. समझ में आ रहा है, यस और नो, ठीक. आता कालच हा प्रश्न, find the concentration of sodium acetate. Find the concentration of sodium acetate when added to 0.1 molar of acetic acid solution. मग हा जो acetic acid आहे CH3COOH आहे, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार आहे, आणि सोडियम ऍसिटेट CH3COONA बद्दल आपल्याला विचारलेलं आहे, CH3COONA बद्दल आपल्याला विचारलेलं आहे. टू फॉर्म अ बफर सोल्युशन, आणि त्या बफर सोल्युशनचा पीएच किती आहे तर 5 पॉइंट काय आहे तर 5, आणि पीकेए व्हॅल्यू ऍसिडची किती आहे तर 4.5. ऍसिडिक बफरचा फॉर्म्युला काय आहे, ऍसिडिक बफरचा फॉर्म्युला काय असतं, ऍसिडिक बफरचा फॉर्म्युला असतं पीएच इज इक्वल्स टू पीकेए प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन ऍसिडचा कॉन्सन्ट्रेशन. pH is equals to pKa plus log to the base 10 salt upon acid चं concentration. आता pH हा किती आहे 5.5, pKa काय आहे 4 काय आहे तर
5 प्लस लॉग टू द बेस 10. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन मला फाइंड करायचं आहे आणि ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0. काय आहे तर 1 आहे. हळू. सो 5.5 minus 4.5 is equals to log to the base 10 salt upon काय असणार आहे तर ऍसिड. सॉल्ट अपॉन ऍसिड 0.1. ठीक आहे. 5.5 minus 4.5 काय येणार आहे तर 1. 1 is equals to log to the base 10. 1 is equals to log to the base 10 of काय येणार आहे तर सॉल्ट अपॉन काय येणार आहे तर ऍसिड. आता 1 म्हणजे 1.00 आहे. काय आहे 1 पॉइंट काय आहे तर 00. हा लॉग इथं शिफ्ट होऊन काय होणार आहे तर अँटी लॉग. अँटी लॉग ऑफ 1 इज इक्वल्स टू इथं काय येणार आहे तर सॉल्ट अपॉन काय येणार आहे तर ऍसिड. आता सॉरी सॉल्ट अपॉन काय येणार आहे तर ऍसिड. मला एवढं माहित आहे की अँटी लॉग ऑफ 1 10 असते. अँटी लॉग ऑफ 1 काय असते 10. लॉग 10 1 असते. लॉग 10 काय असते लॉग 10 1 आहे तर अँटी लॉग ऑफ 1 काय असणार आहे तर 10. मग अँटी लॉग ऑफ 1 10 असेल तर 10 इज इक्वल्स टू सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय असणार आहे ऍसिड. ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन 0. काय आहे तर 1 आहे. सो 10 into 0.1 म्हणजे काय येणार आहे तर सॉल्ट. म्हणजे काय येणार आहे 1 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर सॉल्ट. आलं लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? लक्षात येते? लिहून घेताय? लिहून घेताय? पटकन आवरा आणि पटपटला. What is the degree of dissociation of acetic acid? Degree of dissociation म्हणजे अल्फा. Degree of dissociation म्हणजे काय असते अल्फा. What is the degree of dissociation of acetic acid if हे जे दिले ना लॅम्बडा नॉट, हे लॅम्बडा आहे आणि नॉट आहे. ऍक्च्युली इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला क्वेश्चन आहे. म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला लॉजिक इथे लागतो. अजून आपला टॉपिक झालेला नाही तरी सांगते कसं सॉल्व्ह करायचं. इथं बघा डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा हे जे असते मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन टू द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट काय असते तर इनफायनाइट डायल्युशन. प्रश्न बघा व्हॉट इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ ऍसिटिक ऍसिड इफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन ऍट इनफायनाइट डायल्युशन. 0 असते ना म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन किंवा 0 कॉन्सन्ट्रेशन. हा एनायन आहे आणि हा काय आहे तर कॅटायन. हे नंतर मी तुम्हाला सांगते का असं असते. नॉर्मली मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ही काय असते तर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय असते तर एनायन. मोलार कंडक्टिव्हिटी कोणाची मोलार कंडक्टिव्हिटी कोणाची सोल्युशनची जी असते ती मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय असते तर एनायन असते. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय असते तर एनायन. सो इथं मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन किती आहे तर 350 H प्लस आयनची आणि मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एनायन किती आहे तर 50. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन 400 आहे. ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. परत मोलार कंडक्टिव्हिटी ऍट दिस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 5 into 10⁻⁻2 मोलारला त्याचं किती आहे तर 20. किती आहे 20. समजते का? म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 20. परत सेम फॉर्म्युला ओहम इनवर्स म्हणजे सीमन सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. मग अल्फा म्हणजे काय असते अल्फा इज इक्वल्स टू मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन टू द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन किती आहे 20. मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन किती आहे तर 400. मग 20 डिवायडेड बाय 400 हे 0 कट करा. 2 1 जा आणि 2 2 जा म्हणजे 1 अपॉन काय येणार आहे तर 20. 1 अपॉन 20 0.5 into 10⁻⁻1 म्हणजे 0.05. 0.05 म्हणजे काय येणार आहे तर 5 into 10⁻⁻2. 5 into 10⁻⁻, नोट डाऊन करा. सो ऑप्शन कोणता येणार आहे तर सी.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द आयोनायझेशन कॉन्स्टंट of 0.08 mole per dm cube of monobasic acid having pH 2. Having pH 2. आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हणजे Ka बाळांनो. आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हणजे Ka. Ka विचारलंय, कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय तर 0.08 मोल पर काय आहे तर डीएम क्यूब आहे ऑफ मोनोबेसिक ऍसिड हॅव्हिंग पीएच व्हॉट 2. एक बघा मी काय सांगते, मला इथं फॉर्म्युला कोणता लागणार आहे. पीएच काय दिलाय तर पीएच चा फॉर्म्युला आहे पीएच इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H3O प्लस आयन. म्हणजे मला H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळणार. मग H3O प्लस आयन पेक्षा पासून मी डिसोसिएशन कॉन्स्टंट कसं काढणार आहे तर हे बघा, H3O प्लस आयन चं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ Ka इंटू काय असते C. ठीक आहे, ओके. नाव सगळ्यात पहिला पीएच किती दिलाय, pH is how much? pH is minus log to the base 10 of H3O plus ion. बाळांनो हा मायनस इथं शिफ्ट केला आणि -2 होणार. काय येणार आहे -2. -2 इज इक्वल्स टू काय येणार आहे log to the base 10 of H3O plus काय येणार आहे तर आयन. लॉगचं काय शिफ्ट करायचं अँटी लॉग. मग अँटी लॉग ऑफ काय येणार आहे -2 इज इक्वल्स टू H3O प्लस आयन. इथं जी काय व्हॅल्यू येते अँटीलॉगला ती पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहायची, 10 च्या फॉर्म मध्ये लिहायची. कशाच्या फॉर्म मध्ये लिहायची -2 आले ना, मग इथं लिहिताना काय लिहिणार आहे 10⁻² इज इक्वल्स टू काय येणार आहे तर H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. समजते का मी काय सांगितलं. अँटीलॉग म्हणजे तुम्ही जी काही तिथं व्हॅल्यू येते त्याला 10 पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहायचं. मग 10⁻² H3O प्लस आयन आलं. बरं आता पुढे H3O प्लस आयन इज इक्वल्स टू रूट ऑफ Ka इंटू काय आहे तर C. रूट आहे त्यामुळे दोघांना मी काय अप्लाय करते स्क्वेअर अप्लाय करते. म्हणजे H3O प्लस आयनचा स्क्वेअर H3O प्लस आयनचा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे तर Ka इंटू काय येणार आहे तर C. सो 10⁻² चा स्क्वेअर इज इक्वल्स टू Ka इंटू C. कॉन्सन्ट्रेशन 8 इंटू 10⁻² काय येणार आहे तर -2. 10⁻² चा स्क्वेअर काय येणार आहे 10⁻⁻4 डिवायडेड बाय 8 इंटू 10⁻² काय येणार आहे -2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर Ka. -4 वर जाऊन काय होणार आहे तर सॉरी -2 वर जाऊन काय होणार आहे तर +2. सो -4 + 2 -2 आणि 1/8. 1/8 म्हणजे 0.125 पार्ट करायचं. 1/8 म्हणजे मग 0.125 इंटू 10⁻² इज इक्वल्स टू Ka. एक डेसिमल शिफ्ट केला 1.25 इंटू 10⁻³ इज इक्वल्स टू Ka. मग काय येणार आहे आन्सर ऑप्शन कोणता ऑप्शन येणार आहे डी. नोट डाऊन करा पटकन प्लीज. पुढचं क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट Ba in moles per dm cube at 300 Kelvin when an equilibrium is attained if the solubility product is 2.7 into 10⁻⁻10. इथं बघा KSP इज इक्वल्स टू काय असणार आहे तर B प्लसचा कॉन्सन्ट्रेशन इंटू A मायनसचा कॉन्सन्ट्रेशन. कॅल्क्युलेट द आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणते. B प्लस आणि A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला फाइंड करायचं. when the equilibrium is attained and solubility product किती आहे तर 2.7. हा काय येणार आहे 2.7 इंटू 10⁻² काय येणार आहे तर -10 आणि या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे तर सेमच असणार आहे. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे सेम. मग इथं काय लिहूया B प्लसचा काय घेऊया तर स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायला लागणार. कोणाचं स्क्वेअर रूट घ्यायला लागणार 2.7 इंटू 10⁻⁻10 इज इक्वल्स टू B प्लसचा कॉन्सन्ट्रेशन. स्क्वेअर रूट घेतलाय आपण. काय घेतलाय आपण स्क्वेअर रूट. आता 2.7 आहे हा इथं काय येणार आहे 10⁻² काय येणार आहे तर -5 आणि रूट ऑफ 2 पॉइंट काय आलं तर 7 इंटू 10⁻². ह्याचं स्क्वेअर रूट कसं घ्यायचं सांगणार जरा आयडिया देणार मला. स्क्वेअर रूट कसं घेणार सांगणार मला.
रूट ऑफ 2.7 आहे. ह्याला 2 इंटू 10⁻⁻ काय आहे तर 5 इज इक्वल्स टू कसला कॉन्सन्ट्रेशन आहे तर बी प्लस कॉन्सन्ट्रेशन. सर 270 करते ह्याचं. 270 म्हणजे 2 डेसिमल शिफ्ट केले. 270 इंटू 10⁻⁻2 इंटू 10⁻⁻5 इज इक्वल्स टू बी प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. आता 27 जर घेतला तर कशाचं असतं 9 270 270 चे फॅक्टर्स काढूया. 270 चे फॅक्टर्स 2 1 जा 2 किती जाणार आहे 2 3 जा 6 आणि 2 5 जा 135. मग पुढं 5 + 1 6 3 4 जा 12 आणि 3 5 जा परत 3 1 जा 5 जा परत 3 5 जा आणि 5 किती जाणार आहे तर 1 जा. नाही स्क्वेअर रूट ऑफ 2.7 डायरेक्ट रूट ऑफ 2.7 असं करूया. एक मिनिट थांबा. स्क्वेअर रूटच फाइंड करायचं आहे ना. डेसिमल मेथड येते ना. डेसिमल मेथड येते का फाइंड करायला. हे 2.7000000 असं काय येते का. हे डेसिमलचं स्क्वेअर रूट काढायचं. डेसिमल व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट काढायचं. ए येते. हा ते येणार कारण तूच स्क्वेअर रूट जर तसा बघितला तर तोच यायला पाहिजे. डायरेक्ट ऑप्शनवर नाही नव्हती 2.70000 असं घेते. ठीक आहे. हा एक पेअर घेते. हा एक पेअर घेते. हा एक पेअर आणि हा एक पेअर घेते. ठीक आहे. डेसिमलच्या आधी एकच 2चा पेअर आणि 1चा आहे. नियरेस्ट स्क्वेअर 1चा स्क्वेअर काय येणार आहे तर 1 आणि 2चा स्क्वेअर काय येणार आहे 4. मग हा 2 1 पेक्षा काय आहे तर 4 पेक्षा 2 छोटा आहे. त्यामुळे इथं मी काय लिहिणार आहे 1 1 चा काय लिहिणार आहे तर 1. इथं 1 घेतला हा मायनस केला 2 - 1 काय येणार आहे तर 1. इथं 1 + 1 काय येणार आहे तर 2. आता पेअर खाली घ्यायचं. काय खाली घ्यायचं पेअर 70चा पेअर आणि इथं डेसिमल आहे तसं यायचं. 70चं जर पेअर घेतलं 170 आलं. मग 2 ला कशानं मल्टिप्लाय केलं म्हणजे 21 इंटू 1 किती येणार 22 इंटू 2 किती येणार 23 इंटू 3 किती येणार 24 इंटू 4 किती येणार 25 इंटू 5 किती येणार 5 5 जा 25 5 2 जा 10 11 12 125 येते. आणि 26 इंटू काय करूया 6 6 6 जा 36 6 2 जा 12 13 14 15. हा म्हणजे हे जवळपास आहे कारण 27 इंटू 7 यापेक्षा जास्त येणार आहे. हे डिव्हिजन मेथडनं तुम्ही स्क्वेअर रूट फाइंड करताय. कोणत्या मेथडनं हे 9वी किंवा 10वीला झालं असेल तुम्हाला 9वीला किंवा 10वीला. ठीक आहे. इथं बघा मी इथं काय लिहिते 26 इंटू 6 इज इक्वल्स टू काय लिहिते तर 156. 10 - 6 काय येणार आहे तर 4. इथं 6 - 5 काय येणार आहे तर 1 आणि इथं 0. परत हा घेताना 2 पेअरच घेणार 0 0 आहे ते पेअर मध्ये घ्यायचं 0 0 आहे ते पेअर मध्ये. परत तुम्ही 6 न मल्टिप्लाय केलं तर 6 ऍड करायचं 6 + 6 काय येते तर 12 आणि इथं 3. मग इथं 321 परत हा सेम लॉजिक वापरायचा 321 इंटू 1 322 इंटू 2 323 इंटू 3 324 इंटू 4 325 इंटू 5 असं. आता ह्या ऑप्शन मध्ये बघा 1.6 चा नियरर कोण आहे पूर्ण व्हॅल्यू काढत बसायची गरज नाहीये. कोण आहे 1.6 चा स्क्वेअर. हा करू शकतो काय प्रॉब्लेम. तुम्हाला जे सोपं जाईल ते हे डिव्हिजन मेथड आहे हे तुम्हाला लागणार म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हे आठवतंय का हे बघितलंय ते कधी 10वीत काहीतरी शिकवलेलं 9वीत सीबीएसई ला आहे हा ऍक्च्युली 8वीला सीबीएसई ला आहे हा काय स्क्वेअर्स आणि स्क्वेअर रूट्स मध्ये आणि 9वीला एसएससी बोर्डला आहे आपल्या स्क्वेअर्स आणि स्क्वेअर रूट्स. बरं हे किती आलं 1.643. एकाची सोल्युबिलिटी दोघांची सोल्युबिलिटी सेमच असणार आहेत कारण कॅटायन आणि काय तर एनआयएन 1:1 च्या प्रपोर्शन मध्ये. बरं ठीक आहे पुढे बघा
कॅल्क्युलेट द H कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन इफ द pH ऑफ सोल्युशन इज 2.8. ह्याला काय वापरायचं आहे सांगा? मॅन्टिस्टाची कन्सेप्ट वापरायला लागते. इथं बघा pH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर H3O प्लस आयनचा कॉन्सन्ट्रेशन असते. मग pH किती आलं तर 2.8 इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H3O प्लस आयनचा कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आता मी काय करणार, हा मायनस इथं शिफ्ट करणार. सो हा मायनस 2.8 चा अँटीलॉग -2.8 चा अँटीलॉग इज इक्वल्स टू काय येणार आहे तर H3O प्लस आयनचा कॉन्सन्ट्रेशन. -2.8 ला मॅन्टिस्टाची कन्सेप्ट वापरतो आपण. आठवतंय का मॅन्टिस्टा आपण वापरलेला आहे न्यूमरिकल्सला. -2.8 आहे त्याला स्प्लिट करायचं -2.00 -0.8 परत -2.00 -1 +1 करायचं आणि -0.8 म्हणजे इथं -2 -1 काय आलं तर -3 प्लस म्हणजे तुमचा अँटीलॉग प्लस मध्ये येते. आता 1 - 0.8 1 - 0.8 0.2. आता मी तुम्हाला म्हटलेलं लास्ट टाइम पण जे काही तुमची मायनस मध्ये व्हॅल्यू येते ती आहे तशी पॉवर घ्यायची. 10⁻³ इज इक्वल्स टू इथं H3O प्लस अजून घ्यायचं व्हॅल्यू काय 0.2 आहे ना. 0.20 चा अँटीलॉग घ्यायचा. कोणाचा अँटीलॉग घ्यायचा? आता 0.20 चा अँटीलॉग 0.20 चा अँटीलॉग 1585 येते. 0.20 चा अँटीलॉग 1585 येते. हे क्वेश्चन झालंय, आपण स्टेट बोर्ड मध्ये हा क्वेश्चन केलेला आहे. नसेल तर हे त्यांनी व्हॅल्यू द्यायला पाहिजे 0.2 चा अँटीलॉग काय येते स्टेट सीईटी ला. मग इथं कॅरेक्टरिस्टिक 0 आहे. 0 + 1 1 याची व्हॅल्यू काय येणार आहे 1.585 इंटू 10⁻³ 1.585 इंटू 10⁻³ लिहून घ्या पटकन. Which of the following is a strong electrolyte? Strong electrolyte salt असते. हा acetic acid आहे, weak acid आहे. NH4OH weak base आहे. NH4Cl salt आहे. NH4Cl salt रुद्र NH4Cl salt आहे आणि कार्बोनिक ऍसिड वीक ऍसिड असते. सॉल्ट कोणतीही असू दे, कोणत्याही आयन पासून बनले असू दे, म्हणजे वीक ऍसिड किंवा वीक बेस पासून बनले असू दे, सॉल्ट आहे. सॉल्ट ही कम्प्लिटली डिसोशिएट होणार. नेक्स्ट सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता सोल्युबिलिटी प्रोडक्ट ह्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलाय ऑफ B2A इज 3.2 इंटू 10⁻⁻11. सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट विचारले म्हणजे S विचारले, मोलार सोल्युबिलिटी. S म्हणजे काय तर मोलार सोल्युबिलिटी. आता हा जर B2A आहे, हा B2A डिसोशिएट होऊन काय देणार आहे तर B2A काय देणार आहे तर 2B प्लस A2 काय येणार आहे तर मायनस. सो इथं काय येणार आहे KSP इज इक्वल्स टू 2⁻², 1⁻1, S⁻² + 1. मग 2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4. मग इथं काय येणार आहे तर 4S3. तुम्हाला S फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे S. याचा डायरेक्ट फॉर्म्युला येते क्यूब रूट ऑफ KSP अपॉन 4 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S. मग क्यूब रूट ऑफ KSP ची व्हॅल्यू किती आहे 3.2 इंटू 10⁻⁻11 अपॉन 4 इज इक्वल्स टू S. क्यूब रूट 32 इंटू 10⁻⁻12 अपॉन 4 इज इक्वल्स टू S. 4 1 आणि 4 किती येणार आहे 4 8. सो क्यूब रूट ऑफ 8 इंटू 10⁻², हे बघा -12 डिवायडेड बाय 3 करायचं. क्यूब रूट आहे ना, -12 डिवायडेड बाय 3 -4 इज इक्वल्स टू S. म्हणजे 2 इंटू 10⁻⁻4 इज इक्वल्स टू S. असेच कॅल्क्युलेशन असतात, सिंपल कॅल्क्युलेशन असतात सीईटी ला. सो 2 इंटू 10⁻² काय येणार आहे तर -4. काय येणार आहे 2 इंटू 10⁻⁻4. Which among the following salt turns red litmus blue?
रेड लिटमस ब्लू होते, म्हणजे ती नेचर मध्ये काय असायला पाहिजे? बेसिक. रेड लिटमस ब्लू म्हणजे नेचर मध्ये काय असायला पाहिजे? बेसिक. आता जर बेसिक आहे तर कोण असणार आहे? अशी सॉल्ट ज्यामध्ये स्ट्रॉंग बेस आहे आणि वीक ऍसिड आहे. अशी सॉल्ट ज्यामध्ये पहिलं ऑप्शन बघा, CH3COONA आहे. हा देताना काय देतो? CH3COO मायनस आणि Na काय देते तर Na प्लस. जर तुम्ही वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला, ह्याला कशामध्ये डिझॉल्व्ह केला? वॉटर मध्ये, हा HCH3COO मायनस बरोबर कंबाईन होऊन CH3COH देते आणि इथं Na प्लस आणि काय देते तर OH काय देते तर मायनस. ऍसिटिक ऍसिड मिळाला आणि NaOH. NaOH स्ट्रॉंग बेस आहे. NaOH स्ट्रॉंग बेस आहे म्हणजे तो कधीही कंबाईन होणार नाही, म्हणजे त्याचे OH मायनस आयन्स तशीच राहणार आहेत. म्हणजे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? जास्त, आणि H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे तर कमी. सो कोण असणार आहे? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड. सॉल्ट ऑफ, जावा तुम्ही तुमचं. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द पीएच ऑफ वीक डायबेसिक ऍसिड? हे बघा, हा ऍसिड कसा आहे? अनुज, ऍसिड कसा आहे? डायबेसिक. What is the pH of weak diabasic acid that is 2% dissociated? आणि त्याचा मोलार कॉन्सन्ट्रेशन किती आहे? m/100 at 298 केल्विन. डायबेसिक ऍसिड पहिला लिहून घ्यायचं. डायबेसिक ऍसिड H2A असतं. डायबेसिक ऍसिड H2S, डायबेसिक ऍसिड H2A म्हणजे हा डिसोशिएट झाल्यानंतर काय देणार आहे तर 2H प्लस प्लस A काय देणार आहे तर मायनस. नॉर्मली डिसोसिएशन झाल्यानंतर हा 2 अल्फा असतो आणि हा काय असतो तर अल्फा. म्हणजे ह्याचा जो काही कॉन्सन्ट्रेशन असणार आहे तो 2 टाइम्स अल्फा असणार आहे. काय असणार आहे तो? 2 टाइम्स अल्फा. सी अल्फा असणार आहे. H प्लस आयनचा जो कॉन्सन्ट्रेशन असणार आहे तो कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? C इंटू काय असणार आहे तर 2 अल्फा. कारण H प्लस आयन किती फॉर्म झाले तर 2. बरं, पर्सेंट अल्फा किती आहे? 2%. मग अल्फा किती असणार आहे? 2 अपॉन काय येणार आहे? 100. 2 अपॉन 100 म्हणजे 0.02. मग कॉन्सन्ट्रेशन किती आहे? हे बघा, 1/100 कॉन्सन्ट्रेशन घेऊया. m/100 म्हणजे 1/100 कॉन्सन्ट्रेशन घेऊया. इंटू इथं काय येणार आहे तर 2 इंटू 0. काय येणार आहे तर 2. मग मला सांगा, इज इक्वल्स टू 1/100 2 2 जा 4 इंटू 10 रेस टू काय आला तर -2. हा पण 100 वरती जाऊन काय होणार आहे? 10 रेस टू -2 होणार आहे. -2 काय होणार आहे? -4. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे? 4 इंटू 10 रेस टू काय येणार आहे तर -4. 4 इंटू 10 रेस टू -4 काय आलं? H प्लस आलं. विचारलंय काय? पीएच. मग पीएच चं फॉर्म्युला काय असते? पीएच इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस आय. So pH is equals to minus of 4 minus of log to the base 10 4 into 10 raised to काय येणार आहे तर -4. हे बघा, 10 raised to -4. मी तुम्हाला काय म्हटलं, एखादं पॉवर मध्ये व्हॅल्यू तर ती मायनसची फक्त कशामध्ये लिहायची? प्लस. त्याची जी रेस टू पॉवर जी आहे ती मायनस मध्ये काय लिहायची? प्लस. म्हणजे इथं pH इज इक्वल्स टू 4 10 raised to -4 आहे म्हणून काय घेतला? 4 minus log to the base 10 4 minus log to the base 10 4. मग 4 minus log to the base 10 4 0.60 काय येते तर 21. सो 4 minus 0.6021 किती येते बघा? व्हॅल्यू सांगा. 4 minus 0.6021 किती येते? 4 minus 0.6021 किती येते सांगा? 4 minus 0.6021 किती येते सांगा? 4 minus 0.6021 या ऑप्शन मध्ये हाच येणार. 3.3970 येणार. तोच ऑप्शन येणार. 3.3970. आणि तुम्हाला एक सांगते, तुम्हाला लॉग पार्ट असायला पाहिजे. येस, ए लॉग 1 चा लॉग तर 0 असते, 2 चा लॉग 3010 0.3010, 3 चा लॉग 0.4771, 4 चा लॉग 0.6021, 5 चा लॉग 0.6990, 6 चा लॉग 0. किती असते? 7782.
7चा लॉग 0. मला आठवत नाहीये, 8451 काहीतरी असेल. 8चा लॉग 0.9031 असं काहीतरी असते. ते सगळे 1 ते 10 लॉग पाठ करा. सीईटीला लॉग लागतंय, नाही दिलं तर पहिले बेसिक तर माहित असायला पाहिजे. नाही. नेक्स्ट बघा, solubility product of AgBr is 4.9 into 10 raised to minus 13 at certain temperature. Calculate its solubility. परत AgBr आहे, AgBr डिसोशिएट होऊन काय देते, AgBr डिसोशिएट होऊन देते Ag प्लस Br काय देते तर मायनस. AgBr डिसोशिएट होऊन काय देते, Ag प्लस आणि Br काय देते तर मायनस. मग X पण काय आहे 1 आणि Y पण काय आहे तर 1. सो KSP इज इक्वल्स टू काय असते, x रेस टू x, y रेस टू y, s रेस टू x प्लस y. म्हणजे हा s स्क्वेअर येणार. KSP इज इक्वल्स टू आणि स्क्वेअर रूट ऑफ KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे तर s. सो स्क्वेअर रूट ऑफ KSP जर s येत आहे तर हे बघा 4.9 into 10 raised to minus 13 is equals to काय येणार आहे तर s. So root of 49 into 10 raised to minus 14 is equals to s. 7 into 10 raised to minus 7 is equals to s. कारण square root of 49 is 7 आणि 10 raised to minus 14 चा square root minus 14/2. minus 14/2 म्हणजे 7 into 10 raised to minus 7. समजतंय? नोट डाऊन करा. ऑप्शन कोणता येणार आहे? 7 into 10 raised to minus 7. प्लीज नोट डाऊन करा आणि पटकन नोट डाऊन करा. The dissociation constant of weak acid is 10 raised to minus 4. What is percent dissociation of acid? हे बघा, dissociation constant Ka ची व्हॅल्यू किती आहे तर 10 raised to minus 4 आहे. कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.01 मोलार आहे, म्हणजे 10 raised to minus 2 काय आहे तर मोलार आहे. What is the percent dissociation? सगळ्यात पहिला Ka is equals to alpha square into C असते. So alpha is equals to square root of Ka upon काय असते तर C. So alpha is equals to square root of Ka. Ka ची व्हॅल्यू किती आहे तर 10 raised to minus 4. C ची व्हॅल्यू काय असणार आहे तर 10 raised to minus 2. So alpha is equals to square root of 10 raised to minus 2 असणार आहे. म्हणजे alpha is equals to 10 raised to minus 1 असणार आहे. म्हणजे अल्फा किती येणार आहे तर 0. काय येणार आहे तर 1. पर्सेंट अल्फा अल्फा इंटू काय येणार आहे तर 100 म्हणजे 0.1 इंटू काय येणार आहे तर 100 म्हणजे 10%. किती पर्सेंट येणार आहे 10%. ऑप्शन सी नोट डाउन कीजिए. Which among the following salt turns blue litmus red? Blue litmus red acidic in nature. मग acidic in nature कोण असणार आहे? Salt of strong acid and weak base. Strong acid and weak base CuSO4. weak base आहे CuSO4 मध्ये CuOH twice. weak base CuOH twice is a weak base आणि CuSO4 म्हणजे H2SO4 काय आहे तर strong acid. So if your litmus paper is turning blue litmus red, then it should be a salt of strong acid and weak base. That is CuSO4. Which among the following salt forms basic solution when dissolved in water? Which of the following salt will form basic solution? Basic solution म्हणजे काय असायला पाहिजे? Salt of strong base and weak acid. Salt of strong base and weak acid. KCN. Salt of strong base weak acid. KOH हा strong base आहे आणि HCN हा काय आहे तर weak acid आहे. सो काय येणार आहे तर KCN. काय येणार आहे KCN. Next, calculate the pH of centimolar solution. Centimolar बाळांनो, centimolar म्हणजे concentration 0.01 मोलार.
किंवा त्यालाही आपण असंही लिहितो 10⁻⁻² मोलार. डेसिमोलार म्हणजे 10⁻⁻1 मोलार. सेंटीमोलार म्हणजे 10⁻⁻² काय येणार आहे तर मोलार. सो कॅल्क्युलेट द पीएच ऑफ सेंटीमोलार सोल्युशन ऑफ मोनो ऍसिडिक वीक बेस which is 10% dissociated. What dissociated? 10%. 10% dissociated म्हणजे काय येणार आहे? पर्सेंट अल्फा 10% आहे. तर अल्फा इज इक्वल्स टू काय असणार आहे? 10 अपॉन काय येणार आहे? 100. हा 0 0 कट म्हणजे 0.1 आला अल्फा. किती आला अल्फा? 0.1. आणि H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जर म्हटला आपल्याला पीएच फाइंड करायचं असेल तर H3O प्लस किंवा H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन सी अल्फा. सी अल्फा सी 0.01 आहे आणि अल्फा 0.1 आहे. म्हणजे हा 10⁻⁻ काय झाला तर -3. आणि पीएच हा काय असतो तर पीएच हा मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 10⁻⁻3. तुम्हाला आठवते का मी सांगितलेलं होतं की फक्त 10⁻⁻ पॉवर असेल, फक्त 10⁻⁻ नेगेटिव्ह पॉवर असेल, ती नेगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह मध्ये लिहायची. ती नेगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह मध्ये लिहायची म्हणजे तुमचा पीएच किती असणार आहे इथं 3. लॉग टू द बेस 10 10 1 असते आणि -3 पुढे येणार. मायनस मायनस काय होणार आहे प्लस. म्हणजे पीएच काय असणार आहे? सॉरी मोनो ऍसिडिक वीक बेस आहे. वीक बेस आहे म्हणजे इथं काय येणार आहे तर OH मायनस. काय येणार आहे? OH मायनस. मग आपल्याला मिळताना हा काय मिळणार आहे तर POH. POH म्हणजे इथं काय येणार आहे तर सॉरी OH मायनस. हा POH 10⁻⁻3 POH 3 आहे. तर pH हा pH इज इक्वल्स टू 14 - 3. 14 - 3 11. सो pH किती असणार आहे तर 11. pH किती असणार आहे 11. नोट डाऊन करा. नेक्स्ट बघा अ मोनोबेसिक वीक ऍसिड. मोनोबेसिक वीक ऍसिड म्हणजे कोण सांगा? HA. हा डिसोशिएट होऊन काय देणार आहे तर H प्लस आणि A काय देणार आहे तर मायनस. पर्सेंट अल्फा किती आहे तर 2%. सो अल्फा इज इक्वल्स टू 2 अपॉन काय येणार आहे तर 100 म्हणजे 0.02. कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.00 काय आहे तर 2. कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हटले की डिसोसिएशन कॉन्स्टंटचं फॉर्म्युला काय असते? Ka इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू काय असते तर C. सो K इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू C. K इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू C. अल्फाची व्हॅल्यू 0.02 चा स्क्वेअर इंटू 0.002. 0.02 चा स्क्वेअर 0.02 इंटू 0.02 4 इंटू 10⁻⁻4 येणार. हा 4 इंटू 10⁻⁻4 आणि हा 2 इंटू 10⁻⁻3. 4 2 जा 8. 8 इंटू 10⁻⁻7 डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka. 8 इंटू 10⁻⁻7 डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka. चला which among the following salt turns blue litmus red? Blue litmus red acidic. Blue litmus red acidic. Acidic साठी salt of strong acid and weak base. Salt of strong acid, weak base. Strong acid. CuCl2.
कारण CuCl2 मध्ये कॉपर हायड्रॉक्साइड असते वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड असते HCl वीक ऍसिड, HCl स्ट्रॉंग ऍसिड, HCl काय आहे तर स्ट्रॉंग ऍसिड आणि COH वीक बेस. मग सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस मध्ये काय होणार आहे तर ब्लू लिटमस काय होणार आहे तर रेड होणार. ठीक. नेक्स्ट, द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे KSP. KSP किती आहे तर 2.56 इंटू 10⁻⁻10 आहे. कॅल्क्युलेट S. आता AB2 आहे काय, AB2 आहे म्हणजे इथं A प्लस 2B काय येणार आहे तर A2 प्लस 2B मायनस येणार आहे. म्हणजे इथं X इज इक्वल्स टू काय आलं तर 1 आणि Y इज इक्वल्स टू काय आलं तर 2. जर X1 आणि Y2 असेल तर आपल्याला फॉर्म्युला डायरेक्टली पार्ट असायला पाहिजे KSP इज इक्वल्स टू 4S क्यूब असते. X रेस टू X, Y रेस टू Y, S रेस टू X प्लस Y असं आपण लॉजिक यूज करतो. मग KSP अपॉन 4 चा क्यूब रूट इज इक्वल्स टू काय असते तर S. ठीक आहे. मग ठीक आहे, क्यूब रूट ऑफ 2.56 अपॉन इंटू 10⁻⁻10 अपॉन काय आहे तर 4 इज इक्वल्स टू S. सो क्यूब रूट इथं काय येणार आहे 256 इंटू 10⁻⁻12 अपॉन 4 इज इक्वल्स टू S. 4 1 जा, 4 5 जा 20, 4 6 जा 24 आणि 4 4 जा. So cube root of 64 into 10⁻⁻12 is equals to S. 4 4 जा 16, 16 4 जा 64 आणि 3 ना डिवाइड -12 divided by 3 काय येणार आहे तर 10⁻⁻4. So solubility 4 into 10⁻⁻4 mole per dm cube. Solubility 4 into 10⁻⁻4 mole per dm cube. हे बघा माझ्याकडे सेकंद 52 सेकंद आहेत. त्या 52 सेकंद मध्ये मला हा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात असायला पाहिजे. जर X1 आहे आणि Y2 आहे किंवा X2 आहे आणि Y1 आहे तर मला माहित असायला पाहिजे क्यूब रूट ऑफ KSP अपॉन 4 म्हणजे S असते. हे ठीक आहे, मी आता सगळं तुम्हाला लिहून देते पण एक्झाम साठी. नेक्स्ट बघा, calculate the value of dissociation constant of weak acid. Dissociation constant of weak acid म्हणजे Ka फाइंड करायचं आहे. If which dissociates 0.01%. See, percent alpha is 0.01%. म्हणजे alpha is equals to 0.01 divided by 100 येणार आहे. म्हणजे 10⁻⁻4 अल्फा आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.1 मोलार म्हणजे 10⁻⁻1. Ka is equals to alpha square into C आहे. Alpha square 10⁻⁻4 चा स्क्वेअर into 10⁻⁻1. सो इथं काय येणार आहे तर 10⁻⁻8 into 10⁻⁻1 10⁻⁻9 Ka. Dissociation constant is 10⁻⁻9. Ka 10⁻⁻9. Ka 10⁻⁻9. नोट डाउन करा. Ka 10⁻⁻9. Ka 10⁻⁻9. तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये सगळ्यांचे फॉर्म्युलाज पार्ट असायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही पहिला फॉर्म्युला लिस्ट काढायला स्टार्ट करा. मग सॉलिड स्टेट झालं, आपलं सोल्युशन झालं, आता आयोनिक इक्विलिब्रियम चालू आहे. सगळ्यांचे फॉर्म्युलाज लिहून काढा आणि क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा. क्वेश्चन प्रॅक्टिस करा. पुढचं क्वेश्चन बघा. द pH ऑफ मोनो ऍसिडिक वीक बेस. सी pH दिले आणि बेस आहे बाळांनो. pH आहे आणि काय आहे बेस. pH आहे म्हणजे त्यावरनं पहिला काय फाइंड करायला पाहिजे POH आणि त्या POH वरनं OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळणार आणि मग पुढचा लफडा. सगळ्यात पहिला क्वेश्चन बघणं गरजेचं आहे. pH ऑफ मोनो ऍसिडिक वीक बेस म्हणजे हा कोण आहे सांगा BOH आहे. हा BOH काय देतो B प्लस आणि काय देतो तर OH मायनस देतो बाळांनो.
मग जर मला पीएच दिलंय, ठीक आहे ना, पीएच 10 दिलाय, पण ह्या पीएच चा उपयोग करूच शकत नाही. मला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशनचा संबंधच येत नाही. मला OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. मग POH इज इक्वल्स टू काय असणार आहे? POH इज इक्वल्स टू 14 मायनस 10 पीएच म्हणजे किती आलं तर 4. आणि POH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय येणार आहे तर OH मायनस आयन. So POH is minus log to the base 10 of OH minus ion म्हणजे 4 is equals to log to the base 10 of OH minus ion. मैंने क्या बोला था आपको? अगर वो है यहाँ पे माइनस रहता है, वो माइनस उधर शिफ्ट हो जाएगा. -4 is equals to log to the base 10 of OH minus असणार आहे. म्हणजे 10 raised to -4 is equals to कोणाचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे तर OH minus. Calculate its percentage dissociation. Percentage dissociation OH minus is equals to काय असते तर C alpha. So OH minus upon C is equals to काय येणार आहे तर अल्फा. So OH minus किती आहे? OH minus 10 raised to -4 आणि C किती आहे? 10 raised to -2 is equals to अल्फा. So 10 raised to -2 is equals to अल्फा. पर्सेंट अल्फा बाळांनो. पर्सेंट अल्फा काय असते? पर्सेंट अल्फा अल्फा इंटू काय असते तर 100 म्हणजे -2 इंटू काय येणार आहे तर +2. -2 इंटू +2 काय येणार आहे 1. -2 इंटू +2 काय येणार आहे तर 1. -2 इंटू +2 काय येणार आहे तर 1. -2 इंटू +2 काय येणार आहे तर 1. या Which among the following salt forms basic solution? बेसिक सोल्युशन साठी काय असायला पाहिजे? बेसिक सोल्युशन साठी सॉल्ट ऑफ काय असायला पाहिजे? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आणि काय असायला पाहिजे तर वीक ऍसिड. Na2CO3. Na2CO3, NaOH is a strong base and carbonic acid is a weak acid. This is a weak acid and this is a strong base. This is a weak acid and this is a strong base. Calculate the equilibrium concentration of Pb2 plus ion in the solution of lead sulfide containing 1 into 10 raised to -11 mole per dm cube of sulfide ion and KSP. हे बघा, KSP is equals to Pb2 plus S2 minus. So KSP upon S2 minus the concentration is equals to काय येणार आहे तर Pb2 plus. ओके, KSP ची व्हॅल्यू किती आहे? 8.0 into 10 raised to -28 divided by S minus ions concentration -11 वर जाऊन काय होणार आहे प्लस -28 प्लस 11 -28 प्लस 11 एक एक न कमी होणार दोन्ही पण -17. So 8 into 10 raised to -17. का नसू शकते? परत, which among the following salt forms basic solution in water? Basic solution in water? Basic solution Na2CO3. A weak base is 5% dissociated. Weak base आहे 5% dissociated आहे. percent alpha 5%. अल्फा इज इक्वल्स टू 5/100 म्हणजे 0.05 हा अल्फा झाला. कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.01. सो आपल्याकडे डिसोसिएशन कॉन्स्टंट Kb इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. अल्फा स्क्वेअर इंटू सी 0.05 चा स्क्वेअर इंटू सी 0.01. हे बघा 25 इंटू 10 रेस टू 25 into 10 raised to -4. 25 into 10 raised to -4 into 10 raised to -2. That is 2.5 into 10 raised to -5. 2.5 into 10 raised to -5.
लिहिणार नाही? हे बघा, सोल्युबिलिटी ऑफ बायनरी स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. बायनरी म्हणजे काय सांगा? 2 आयन फॉर्म होणार आहे. AB असं कन्सिडर करूया. ही ग्रॅम पर डीएम क्यूब मध्ये दिले आणि कॅल्क्युलेट काय म्हटलंय? सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे KSP. बाळांनो, सगळ्यात पहिला ह्याला ना, हा जो सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर काय तर लिटर, ह्याला सोल्युबिलिटी इन कशामध्ये कन्वर्ट करायचं तर मोल्स पर लिटर. कसं करणार सोल्युबिलिटी ऑफ ग्रॅम्स पर लिटरला मोल्स पर लिटर मध्ये? solubility in moles per liter is equals to solubility in grams per liter divided by काय असते तर? Yes, molar mass. मग solubility 1.12 into 10 raised to minus 4 divided by 112. So इथं काय येणार आहे? 112 into 10 raised to minus 6 divided by 112. म्हणजे हा काय येणार आहे तर 10 raised to minus 6 हे तुमचं S आलं. काय आलं हे? S. आता इथं बघा, आपल्याला KSP फाइंड करायचं आहे. KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S चा स्क्वेअर येणार आहे. का तर बायनरी सॉल्ट आहे. बायनरी सॉल्ट म्हणजे काय सांगा? AB. आणि AB डिसोशिएट होऊन काय देणार आहे? A प्लस आणि काय देणार आहे तर B मायनस. म्हणजे X इज इक्वल्स टू पण 1 येणार आणि Y इज इक्वल्स टू पण काय येणार आहे तर 1. सो S स्क्वेअर 1:1 1:1 S raised to 1 plus 1. मग KSP इज इक्वल्स टू S चा स्क्वेअर म्हणजे 10 raised to minus 6 चा स्क्वेअर म्हणजे 10 raised to minus 12. 1 into 10 raised to minus 12. 1 into 10 raised to minus 12. समझ में आ रहा है? Identify the conjugate acid base pair for the following reaction. इथं बघा, जरा इथं बघा डायरेक्टली. HCHSO3 मायनस आहे आणि H3O प्लस आहे. हा HSO3 मायनस ह्याच्याकडून H प्लस आयन घेणार म्हणजे हा बेस आहे आणि हा काय तर ऍसिड. रिएक्टंट साइडला HSO3 मायनस काय तर बेस आणि H3O प्लस काय आहे तर ऍसिड. मग जो ऍसिड आहे त्याचा हा काय असणार आहे तर कॉन्जुगेट बेस आणि हा जो बेस आहे हा त्याचा काय असणार आहे तर कॉन्जुगेट ऍसिड. सो कोण असणार आहे? येस, कॉन्जुगेट ऍसिड H2SO3 आणि कॉन्जुगेट बेस H2O. समजून घ्या हा, HSO3 मायनस H प्लस आयन घेणार आहे त्यामुळे तो ऍसिड आहे आणि H3O प्लस आयन सॉरी HSO3 मायनस H प्लस आयन घेणार आहे म्हणून तो बेस आहे आणि H3O प्लस आयन H प्लस आयन देणार आहे म्हणून तो काय ऍसिड. मग हा ऍसिड आहे तर हा त्याचा कॉन्जुगेट बेस आणि हा जर बेस आहे तर हा त्याचा कॉन्जुगेट ऍसिड. सो कॉन्जुगेट ऍसिड बेस रिस्पेक्टिव्हली म्हणून H2SO3 आणि H2O. ठीक आहे. अ वीक मोनो ऍसिडिक बेस आहे. मोनो ऍसिडिक बेस. मोनो ऍसिडिक बेस म्हणजे BOH आहे. हा B प्लस आणि काय झाला तर OH मायनस. परसेंट अल्फा इज 1.5%. 1.5% is 1.5 upon 100, that is 0.015. ठीक आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.001 मोलार. डिसोसिएशन कॉन्स्टंट KB is equals to alpha square into C, that is 0.001 into 0.015 चा स्क्वेअर. सो हा 1 into 10 raised to minus 3 into 15 चा स्क्वेअर 225. 225 into 10 raised to minus 6 घेते कारण 10 raised to minus 3 minus. मग इथं 10 raised to minus 9
225 into 10 raised to minus 9. So 2.25 into 10 raised to minus 7. समझ में आ रहा है? So कौन सा आएगा ऑप्शन? The solubility product of NiS. NiS ची solubility KSP किती आहे तर हे बघा KSP 4.9 into 10 raised to काय आहे तर -5 आणि NiS आहे ह्या केस मध्ये तुमचा x पण 1 आहे आणि y पण काय आहे तर 1. x पण 1 आणि y पण 1 आहे तर काय असणार आहे तर KSP is equals square root of KSP is equals to काय असणार आहे तर s. So root of KSP is equals to s of s मग 4.9 into 10 raised to -5. That is 49 into 10 raised to -6. 7 into 10 raised to -3. समजतंय? लास्ट घेते मग थांबूया एकच घेऊया आणि मग थांबूया. काय न्यूमरिक मी तुम्हाला टॉपिक स्टार्ट झाला त्यावेळेस सांगितलं की आयोनिक इक्विलिब्रियाचे न्यूमरिकल्स जास्त विचारले जातात. बरं आयडेंटिफाय द कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर फ्रॉम द फॉलोइंग रिएक्शन. ऍसिड बेस पेअर फ्रॉम द फॉलोइंग रिएक्शन हे बघा HPO4 मायनस आहे आणि हा H2O आहे. हा PO4 2- फॉर्म झालाय म्हणजे ह्यानं H+ आयन दिलाय आणि यानं H+ आयन काय घेतलाय म्हणजे हा ऍसिड आणि हा काय तर बेस. वॉटर एम्फोटेरिक असतो नेचर मध्ये ऍसिड म्हणून पण बिहेव करू शकतो बेस म्हणून पण बिहेव करू शकतो. इथं हा ऍसिड आहे तर हा त्याचा कॉन्जुगेट बेस आणि हा जर बेस आहे तर हा त्याचा कॉन्जुगेट ऍसिड. मग कॉन्जुगेट ऍसिड H3O+ आणि त्याचा बेस. आयडेंटिफाय द कॉन्जुगेट ऍसिड बेस ऍसिड बेस पेअर. काय दिलाय याचा आन्सर बघूया थांबा. काय दिलाय अच्छा त्यांनी असं घेतलंय हा कॉन्जुगेट ऍसिड आणि हा त्याचा बेस असं घेतलंय त्यांनी. सो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर असंच घ्यायचं. मग मागच्या पण क्वेश्चन मध्ये तसंच घ्यायला पाहिजे मग तो ऍसिड आणि त्याचा बेस. सो कॉन्जुगेट ऍसिड हा H3O+ त्याचा बेस H2O. ठीक समजलं इथपर्यंत? किती क्वेश्चन झाले? 29. एक घेऊया काय 30 होते. The solubility of sparingly soluble salt is KSP is equals to 1 in KSP is equals to solubility product नाही solubility S किती दिलंय 1 into 10 raised to काय दिलंय तर -4. कॅल्क्युलेट सोल्युबिलिटी प्रोडक्ट. हे बघा AX2 जेव्हा आहे तर X काय आहे तर 1 आणि Y काय आहे तर 2. म्हणजे याचा फॉर्म्युला काय आलं KSP is equals to 4S चा क्यूब. डायरेक्ट फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. सो इथं 4 into S क्यूब. S किती येणार आहे S ची व्हॅल्यू किती आहे 1 into 10 raised to -4 चा क्यूब म्हणजे 4 into 10 raised to -12. 4 into 10 raised to -12 हा. जरा मागे ना तो ऍसिड बेस पेअर बघूया का एकदा. ह्यातला मागचा ह्याच्यातला आपण कोणता घेतलेला ऑप्शन सी घेतलेला का कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. कॉन्जुगेट ऍसिड आता कॉन्जुगेट ऍसिड ज्यानं जो H+ आयन देणार तर ह्यातला H+ आयन कोण देणार हा देणार H+ आयन. हा कॉन्जुगेट ऍसिड आणि त्याचा बेस हा म्हणजे H2SO3 आणि H. चेक करूया. हा इथं बघा मागे जो आपण बघितलेला त्यांनी म्हटलंय कॉन्जुगेट ऍसिड आणि त्याचा बेस म्हणजे कॉन्जुगेट ऍसिड हा आहे कारण इथं बघा HSO3 H3O+ आहे ना तर ह्यानं H+ आयन काय केलाय घेतलाय म्हणजे हा बेस होता आणि हा त्याचा
ऍसिड. सो हा ऍसिड, कॉन्जुगेट ऍसिड आणि हा बेस. ठीक आहे.